आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्याजवळील घोरवडेश्वर या डोंगरावर। या डोंगरावर आहे पठार, ट्रेकिंग करण्याची मजा, पुण्याचं दिसणारं सुंदर दृश्य, महादेवाचं मंदिर आणि प्राचीन लेण्या। पुणे स्टेशनवरून लोणावळ्याची लोकल पकडली आणि डायरेक्ट उतरलो ते म्हणजे बेगडेवाडी स्टेशनला। फक्त 5 मिनिटं चालत गेलो की डोंगराचा पायथा सुरू होतो की जिथून आपला ट्रेक आपण सुरू करू शकतो। तसं तर या डोंगरावरती ट्रेक करण्यासाठी बरेचसे राऊट्स अवेलेबल आहेत। ती पांढरी ठिपके दिसत आहेत ना, तर ती ट्रेकिंग करणारी लोक आहेत। डोंगर चहूकडून हिरवाईने नटलेला आणि झाडांनी बहरलेला आहे। डोंगराच्या एका बाजूला वाकड, गहुंजे आणि दुसऱ्या बाजूला तळेगावचा परिसर। उंचीवरून हे सगळं पाहताना खूपच भारी वाटतं। आणखी एक गंमत म्हणजे या डोंगराचा वरचा भाग बऱ्याचशा वेळी दाट धुक्यांनी भरलेला असतो। या धुक्यांमधून दिसणारा हा जुना हायवे आणि तिथे कोपऱ्यात ते बेगडेवाडी स्टेशन। जेव्हा एखादी रेल्वे उंचावरून जाताना दिसते ना, आपण त्या रेल्वेकडे पाहतच बसतो आणि ती रेल्वे पाहताना कधी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात आपल्याला समजत नाही आणि हळूवार चेहऱ्यावरती एक हसू फुलते। तसं तर पाऊस सकाळपासूनच चालू होता, पण लकीली ट्रेक करताना आम्हाला फार काही पाऊस लागला नाही। पण उंचीवर गेल्यावरती लांबवर पडणारा पाऊस मात्र आम्हाला दिसत होता। ढग जागेवरनं हलत होते, विजा चमकत होत्या आणि हळूहळू त्या ढगांची वाट आमच्या या डोंगरावरतीच येत होती। बघा तुम्ही, अचानक चित्रच पालटलं। सगळं धुकं या डोंगरावरती यायला लागलं आणि काही वेळातच सगळं काही दिशेनं असं झालं। इतकं दाट धुकं आणि इतका जोरदार पाऊस सुरू झाला की अगदी पुढचं 10-15 फूट पुढचं सुद्धा काही दिसणं बंद झालं। बघा तुम्ही स्वतः। काही वेळ तर मला कोकणामध्ये आल्यासारखाच भास झाला। पण ज्या पद्धतीने वातावरण पूर्णपणे दाट झालं, काळोख पडला होता, तसंच वातावरण पटकीने निवळलंसुद्धा आणि पुन्हा एकदा सगळं दृश्य क्लिअरली दिसू लागलं। आता हा डोंगर जो आहे ना, इथं भरपूर झाडी आहेत। झाडीच काय, जंगल आहे म्हणलं तरी चालेल। फक्त हीच इच्छा की हे जंगल असंच राहावं, नाहीतर काय होईल ना, काही वर्षांनी या जंगलाच्या जागेवर सिमेंटची मोठमोठ्या बिल्डिंगा दिसायला लागतील। ऑलरेडीच अर्धं जंगल संपलं आहे आणि त्या जागी बिल्डिंगा बनल्यात, त्याही मोठमोठ्या। ज्याला निसर्ग आवडतो ना, तो या डोंगरावर अख्खा दिवससुद्धा घालवू शकतो। तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा नसाल, पण एक नंबर विनंती की हा डोंगर परिसर स्वच्छ ठेवा, कचरा करू नका बरं। हा ट्रेक जो आहे ना, हा तुम्हाला अजिबात निराश करणार नाही, कारण हा डोंगर आहेच तितका सुंदर। या डोंगरावरून दिसणारा व्ह्यू, पुणेकर असाल तर पुण्याचा व्ह्यू बघत बसा, तळेगावचे असाल तर तळेगाव साईडला जावा।
डोंगरावरून दिसणाऱ्या या व्ह्यूचं कौतुक करू तरी किती करू मी आता. हा जर तुम्हाला व्ह्यू पाहायचा असेल ना तर तुम्हाला या डोंगरावरती यावंच लागेल. एक ॲडवाईस, सकाळी जितके लवकर येता येईल तितकं चांगलं. पुणे स्टेशनवरून लोकल पकडू शकता किंवा वाकड मार्गेसुद्धा ओल्ड हायवेनी या डोंगराच्या बेसला तुम्ही येऊ शकता. पार्किंगसाठी इथे भरपूर जागा आहे, पे अँड पार्क आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. नाश्त्याचीही सुविधा खाली भरपूर आहे. डोंगराचा वरचा भाग फिरून झाला होता. आता थोडे थांबवून आम्ही जाणार होतो महादेव मंदिर आणि प्राचीन लेण्यांकडे. बरं, एक लक्षात ठेवा की डोंगराच्या वर काहीही मिळत नाही, म्हणून पाणी आणि खाण्याचे काही पदार्थ सोबत ठेवले तर बरे. पुन्हा एकदा पावसाची चिन्ह दिसू लागली होती. पावसाचे ढग आमच्याच बाजूला हळूहळू सरकत होते. आता हा ड्रोन पावसाळा प्रूफ तर नाही, म्हणून तो पटकीने बॅगेत भरायचं काम सुरू केलं. जशी बॅगेची चेन लावली तसा भला मोठा पाऊस सुरू झाला. पुन्हा एकदा दाट धुके, जोरदार वारा आणि 10-15 फुटांच्या पुढचं दिसणं बंद झालं. आम्हाला आता इथेच जायचे आहे, समोर खाली उतरून. पण जायचं कसं, काही दिसतच नाही आहे. मग काय, धुकं कमी होण्याची वाट पाहत बसणे हा एकच पर्याय उपलब्ध होता. धुकं कमी झालं तसं आम्ही खाली उतरलो आणि लेणी पाहायला निघालो. डाव्या बाजूच्या लेणीमध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि उजव्या बाजूच्या लेणीमध्ये आहे महादेव म्हणजे घोरवडेश्वराचं मंदिर. या लेण्यांमध्ये आहे विठ्ठल रुक्मिणीची सुबक मूर्ती आणि तसेच संत ज्ञानेश्वरांची मूर्तीसुद्धा आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळते. आता निघालो आम्ही उजव्या बाजूची लेणी पाहायला म्हणजे घोरवडेश्वराच्या मंदिराकडे. इथे व्यवस्था चांगली केली आहे, बांधकाम वगैरे सुद्धा नीट केलेलं आहे. थोडे माकडचाळे करणारे लोक दिसले, पण ते काय सगळीकडेच असतात. श्रावणी सोमवारी इथे फार गर्दी असते, म्हणजे अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही असं म्हणलो तरी चुकीचं ठरणार नाही. महादेवाचं मंदिर हे असंच या दगडामध्ये कोरलेलं आहे. मंदिर परिसरातून सुद्धा खूप छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही या जागेवर ना खूप छान आणि प्रसन्न असा वेळ घालवू शकता. बरं, फक्त डोंगरावरतीच धुकं येतं असं नाही, तर या मंदिर परिसरात सुद्धा भरपूर धुकं येतं. कधी कधी असं होतं की आत्ता समोर जो डोंगर दिसतोय ना तो सुद्धा दिसेनासा होतो. इतकं दाट धुके या ठिकाणी जमा होतात. म्हणजे एकंदरीतच ना घोरवडेश्वरची ट्रिप तुमची खूप छान जाऊ शकते. एकतर तुम्ही ट्रेक करू शकता आणि ट्रेक करून झाल्यानंतर या मंदिर परिसरात येऊ शकता, किंवा फक्त मंदिरात जरी यायचं असेल तरीसुद्धा खूप सोपं आहे. मंदिर परिसरामध्ये येण्यासाठी इथे पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे ट्रेक करण्याची गरज पडत नाही. या अशा पायऱ्या इथं बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांचा वापर करून आपण सहज मंदिर परिसरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकतो. ट्रेकही झालं, महादेवाचं दर्शनसुद्धा झालं
मग आता एक तर्रीदार झणझणीत मिसळ तर झालीच पाहिजे. घोरवडेश्वरची ट्रीप म्हणजे एक सुंदर असा ट्रेक. उंच डोंगर, दाट धुके, जोरदार वारा, पाऊस, झणझणीत तर्रीदार अशी मिसळ, महादेवाचं मंदिर, डोंगरावरून खाली दिसणारं हे सुंदर जंगल, गहुंजेचं स्टेडियम, पुण्याचा दिसणारा सुंदर व्ह्यू म्हणजेच वाकडचा परिसर आणि याच्याच उलट्या बाजूला तळेगावचा सुंदर असा परिसर आणि लांबून दिसणारी रेल्वे. म्हणजेच असं एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे ही घोरवडेश्वरची ट्रीप. तुम्ही कधी येताय मग घोरवडेश्वरला भेट द्यायला?